आज बनवलं ताजं कोलंबीचं लोणचं. नमस्कार, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आपल्या कोळंबी लोणच्याला जसा भरभरून प्रतिसाद मिळाला तसाच आपल्या कोळंबीच्या लोणच्यालाही तुम्ही खूप प्रेम दिलं. आम्ही बनवलेलं सगळं लोणचं पूर्णपणे संपलं आणि आता पुन्हा भरपूर ऑर्डर्स आले आहेत. म्हणून आज सकाळीच आम्ही गेलो पिंकीताईकडे ताजी कोलंबी घ्यायला. पण त्याआधी बघा, पिंकीताई आज विकायला कोणकोणतं ताजं मावरं घेऊन आले आहेत. चायना पापलेट, वाम माशाची गाबुली, लहान रावस, कोळंबी आणि हा अजून एक मासा. याला तुमच्या इथे काय म्हणतात कॉमेंट मध्ये नक्की सांगा. कोळंबी घेऊन आम्ही घरी पोहोचलो आणि लगेचच बसलो साफसफाई करायला. आज आम्ही एकूण 10 किलो कोळंबी आणली होती. प्रत्येक कोळंबी व्यवस्थित स्वच्छ करून तिच्या पाठीमागचा काळा धागा काढला. त्यानंतर आईने आलं आणि लसूण स्वच्छ करून बारीक चिरून तयार ठेवलं. रात्री बाबा लोणचं बनवायला बसले. सर्वप्रथम कोळंबी व्यवस्थित शिजवून घेतली. त्यानंतर गरम तेलात कोळंबी हलकी फ्राय केली. मग त्याच तेलात मिरची, आलं, लसूणी छान परतून घेतलं. शेवटी त्यात आमचा स्पेशल कोळी मसाला मिसळला आणि तयार झालं खमंग चविष्ट कोळंबी लोणचं. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व बरण्यांना स्टिकर लावले, ऑर्डर्स प्रमाणे लोणचं भरलं आणि पॅकिंग करून पाठवण्यासाठी तयार केलं. तुम्हालाही आमचं घरगुती कोळंबी लोणचं हवं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबरवर त्वरित संपर्क करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.